उद्धव ठाकरे साहेब जे आहेत ते आता त्यांनी काँग्रेसची हात मिळवली केल्यानंतर त्यांच्यामध्ये बाळासाहेबांचे विचार आले असं मी मानत नाही. त्यामुळे ही वैचारिक लढाई होती आणि त्या विचारावर चालणारे जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या बाजूने हा निकाल लागला, हा योग्य निकाल. शिवसेना नेमकी कोणाची याचा निकाल लागलेला आहे आणि या विषयावर अनेक प्रतिक्रिया खरं तर आलेल्या आहे, वेगवेगळ्या स्तरातनं प्रतिक्रिया आलेल्या आहे. पण आज ज्या प्रतिक्रिया मी जाणून घेते त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि त्या महत्त्वाच्या का आहेत ते यासाठी की आज मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल मनसेच्या का, मनसेचा तसा मनसे हा सुद्धा राजकीय पक्ष आहे, मग त्यांच्या वेगळ्या काय प्रतिक्रिया असणार आहे. पण त्या अशासाठी महत्त्वाच्या आहे कारण कधी काळी मनसे हा सुद्धा एक शिवसेनेचाच भाग होता. अर्थात राज ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे हे सगळे कार्यकर्ते राज ठाकरेंना त्यांच्यासोबत गेले, त्यांनी पाठिंबा दिला. मात्र तरीही त्यांची मुळं ही मात्र शिवसेनेची आहेत आणि अशा या कार्यकर्त्यांच्या भावना, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं आजच्या दिवशी मला महत्त्वाचं वाटलं कारण आज पुण्यामध्ये मनसेचा मेळावा झाला आणि मला हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, परवा जो निकाल लागलाय शिवसेना अर्थात विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असं म्हटलंय, हा निर्णय तुम्हाला पटलाय का? मुळात काय वाटतंय? मुळात शिवसेना म्हटलं तर बाळासाहेब ठाकरेंचीच. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना म्हटलं बाळासाहेब ठाकरेच आठवतात. शिवसेना ही शिवसेनाच राहणार आणि ती कोणाचीही असो शिवसैनिकांचीच आहे. पण जो निकाल दिलाय आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हटली आणि ज्या उद्धव ठाकरेंनी पण खरं तर हा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे, ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर हा पक्ष वाढला, या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय? कार्यकर्त्यांचं कसं आहे, कार्यकर्त्यांना बाळासाहेबांचा मान समजूनच ते शिवसेनेत आले आहेत ना. शिवसेना ही बाळासाहेबांची, शिंदे साहेबांना जरी काही निकाल दिला असेल कारण की ते बाळासाहेबांना मानतात आणि बाळासाहेबांची शिवसेना. पण मग उद्धव ठाकरे बाळासाहेबांना मानत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही मानतात ते. आणि मग नक्कीच दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं, जो निर्णय दिला तो योग्य दिला असं वाटतंय? थोडासा चुकीचा झाला आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, शेवटी विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आहे तो. सुप्रीम कोर्टाने त्यांना आधी दिला होता, तुम्ही निर्णय देऊ शकता, त्या हिशोबाने त्यांनी दिला आहे. आता खरं खोटं काय आहे ते त्यांचं समजू शकतात ते. पण तुम्हाला शिवसेना हे नाव उच्चारलं तर काय डोळ्यासमोर येतात? बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरे असताना काय वाटतं शिवसेना? नाही, सध्या कमजोर झाली शिवसेना. सांगू शकत नाही की आजची आहे की त्यांची आहे. बरं, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतंय? आता निर्णय हा जो आपण जर विचार केला तर हा एक वैचारिक लढाई म्हणता येईल आणि ज्या उद्धव ठाकरे साहेब जे आहेत ते आता त्यांनी काँग्रेसची हात मिळवली केल्यानंतर त्यांच्यामध्ये बाळासाहेबांचे विचार आले असं मी मानत नाही. त्यामुळे ही वैचारिक लढाई होती आणि त्या विचारावर चालणारे जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या बाजूने हा निकाल लागला, हा योग्य निर्णय. योग्य वाटतंय हा निकाल? तुम्हाला वाटतंय जो निर्णय उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेलाय ते योग्य झाला? कसं आहे, वारसा हा विचाराचा असतो, वारसा कुटुंबाचा नसतो आणि वास्तूचा नसतो. त्याच्यामुळं हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो राजकीय वारसा जो आहे, त्यांचा जो विचाराचा जो वारसा आहे, सन्माननीय राजसाहेब तो चालवत आहे. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना ही सन्माननीय राजसाहेबांकडे यायला पाहिजे होतं, त्याचं नेतृत्व सन्माननीय राजसाहेबांनी करायला पाहिजे होतं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे लोक हे सन्माननीय राजसाहेबांकडे बाळासाहेबांचं रूप पाहत आहे आणि त्याच्यामुळं जो निकाल लागला असेल तो एक घटनेचा निकाल आहे. पण खऱ्या अर्थानं जे शिवसेना जे आहे आजही सन्माननीय राजसाहेबांची आहे. पण उद्धव ठाकरेंच्या विरोधात हा निकाल गेलेला आहे. उद्धव ठाकरेंकडनं पक्ष काढून घेण्यात आलेला आहे आणि तो पक्ष आणि शिवसेना हे सगळं आता एकनाथ शिंदेकडे. ते कितपत योग्य वाटतं? ते योग्य नाही आहे. घटनेमध्ये ज्या पद्धतीची तरतूद आहे त्याचं पूर्णपणे जे त्याला पायदळी तुडवण्यात आलेला आहे, घटनाबाह्य निर्णय झालेला आहे. ही शिवसेना खऱ्या अर्थानं म्हणजे राजकीय वारसा नसेल पण एक घरी त्यांचे वडील होते त्याच्यामुळे त्यांची शिवसेना आहे. पण आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्र सैनिकांचं की सन्माननीय बाळासाहेबांचा जो वारसा आहे ते सन्माननीय राजसाहेब चालवतात. तुम्हाला काय वाटतंय दादा, शिवसेना नेमकी कोणाची? आज म्हणजे निर्णय जरी विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला असला तरी शिवसेना नेमकी कोणाची तुम्हाला काय वाटतं? त्यांचा सर्वात पहिले मेन पाया म्हटलं तर राजसाहेबच होते. जेव्हापासून बाळासाहेब ठाकरेजी होते त्यांचा बी हात
राजसाहेबांवरच होता. खरी शिवसेना ठाकरे घराण्याची असली तरी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हयातीमध्ये उद्धव ठाकरेंकडे ती सूत्र सोपवली होती. नाही हयातून मध्ये दिलेली होती, पण ते खरा दावेदार राजसाहेब होते, चुकून त्यांच्या हातात दिली होती. आज जर राजसाहेबांकडे तुम्हाला काय वाटतं परवाचा जो निर्णय झालाय आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना, तुम्हाला पटलाय का हा निर्णय? ते त्यांच्या अंतर्गत दुफळी आहे ती खरी, पण खरा आदरणीय बाळासाहेबांचा विचाराचा वारसा आदरणीय राजसाहेब ठाकरे हिंदुजांना पुढे घेऊन चालले. नक्कीच. खरं तर आज ह्या मनसेच्या प्रतिक्रिया आज आपण ऐकलेल्या आहेत. जो निकाल लागला आणि एकनाथ शिंदेची शिवसेना खरी शिवसेना असा निर्णय देण्यात आलेला आहे. यावर मनसेच्या सगळ्या सैनिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. अर्थात या काहीशा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.